हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनचे यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड बघूया आपला आजचा काय आहे, तो आहे ड्युबियस. DUBIOUS. ड्युबियसचं मिनिंग काय आहे तर हेजिटेटिंग ऑर डाउटिंग, म्हणजे काय होते संशयास्पद, शंका घेणे. तर काय होतं याचा अर्थ ड्युबियसचा, एकतर शंका घेणे किंवा संशयास्पद किंवा अनिश्चित. ओके, सो ड्युबियस म्हणजे होते संशयास्पद, अनिश्चित किंवा शंका, म्हणजे काय होतं ड्युबियस होतं. सो सिनोनिम्स काय आहेत ड्युबियसचे, डाऊटफुल, अनसर्टेन आणि स्केप्टिकल. आणि अँटोनिम्स आहेत सर्टेन, शुअर आणि कन्व्हिन्स्ड. सो आता यूज बघूया सेंटेन्समध्ये ड्युबियसला कसा करण्यात आलेला आहे. आय एम ड्युबियस अबाउट हिज प्रॉमिसेस. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, मला त्याच्या वचनांबद्दल शंका आहे, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि यामध्ये ड्युबियसला यूज करण्यात आलेला आहे ॲज अ शंका म्हणून. ओके, मला त्याच्या वचनांबद्दल शंका आहे, असाच या सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे डुप्लिसिटी. डुप्लिसिटीचं काय आहे मीनिंग, तर याचं मीनिंग आहे डिसाइटफुलनेस आणि डबल डिलिंग. सो डबल डिलिंग म्हणजे काय होते, दुटप्पीपणा. ओके, डबल डिलिंग म्हणजे होते दुटप्पीपणा, म्हणजेच काय करणे, फसवेगिरी करणे किंवा लबाडी करणे. तर डुप्लिसिटी म्हणजे होते लबाडी किंवा फसवेगिरी, आणि म्हणू शकतो आपण दुटप्पीपणा. तर सिनोनिम्स काय आहेत डुप्लिसिटीचे, डिसेप्शन, फ्रॉड आणि डिसऑनेस्टी. आणि अँटोनिम्स आहेत ऑनेस्टी, सिन्सिअरिटी आणि स्ट्रेट फॉरवर्डनेस. अँटोनिम्स काय आहेत, ऑनेस्टी, सिन्सिअरिटी आणि स्ट्रेट फॉरवर्डनेस. आणि डुप्लिसिटी म्हणजे काय होते, लबाडी, फसवेगिरी किंवा दुटप्पीपणा. आता यूज बघूया सेंटेन्समध्ये. हिज डुप्लिसिटी वॉज इव्हेंच्युअली एक्सपोज, म्हणजेच त्याचा दुटप्पीपणा अखेर उघड झाला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये. आणि याच्यामध्ये डुप्लिसिटीला यूज करण्यात आलेला आहे त्याचा दुटप्पीपणा जो आहे तो उघड झालेला आहे, एक्सपोज झालेला आहे म्हणून. एक्सपोज म्हणजे काय होते तर उघड होणे. तर डुप्लिसिटी म्हणजे होते लबाडी, फसवेगिरी किंवा दुटप्पीपणा. नेक्स्ट वर्ड बघूया, नेक्स्ट वर्ड आहे एब्युलियंट. तर याचं प्रोनाऊन्स कसं करायचं आहे, एब्युलियंट असं प्रोनाऊन्सिएशन आहे याचं, या स्पेलिंगचं काय आहे, एब्युलियंट असं प्रोनाऊन्स करायचं एब्युलियंटला. ओके, सो याचं मीनिंग काय आहे, फुल ऑफ एनर्जी अँड एन्थुसियाझम. फुल ऑफ एनर्जी आणि एन्थुसियाझम म्हणजे काय होते तर खूप उत्साही किंवा उत्साही सुद्धा आपण म्हणू शकतो. एब्युलियंट म्हणजे होते उत्साही किंवा खूप उत्साही. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत एब्युलियंटचे, एक्झुबरंट, बियॉन्ड आणि एफर्विसंट. आणि अँटोनिम्स आहेत डिप्रेस्ड, अपेथेटिक आणि लेथार्जिक. ओके, सो एब्युलियंट म्हणजे काय होते, एकतर उत्साही किंवा खूप उत्साही, म्हणजेच जो की फुल ऑफ एनर्जी आहे, ज्याच्यामध्ये खूप एन्थुसियाझम आहे, त्याला आपण म्हणू एब्युलियंट. आणि त्याचे सिनोनिम्स काय आहेत, एक्झुबरंट, बियॉन्ड आणि एफर्विसंट. आणि अँटोनिम्स आहेत डिप्रेस्ड, अपेथेटिक आणि लेथार्जिक. सो यूज बघूया सेंटेन्समध्ये एब्युलियंटला कसा करण्यात आलेला आहे. शी वॉज एब्युलियंट आफ्टर हर टीम्स विक्ट्री. तर तिच्या संघाच्या म्हणजे टीम्स, ओके, तिच्या संघाच्या विजयानंतर ती उत्साही होती, असं याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे. कशाला, एब्युलियंटला. आणि विजयी, विक्ट्री म्हणजे काय होते तर विजयी. ओके, तिच्या संघाच्या विजयानंतर ती उत्साही होती, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. तर नेक्स्ट बघूया वर्ड, नेक्स्ट वर्ड आहे इक्लेक्टिक. हे ई सिलेक्टिक नाही, याला प्रोनाऊन्स करण्यात येते इक्लेक्टिक. ओके, इक्लेक्टिक. तर याचा अर्थ काय आहे, मीनिंग डिरायव्हिंग आयडियाज फ्रॉम डायव्हर्स सोर्सेस. म्हणजेच जे
खूप सारे सोर्सेस कडून काय करतो, जो आयडिया डिराईव्ह करतो, म्हणजे सर्वांकडून काय करतो, सर्वातून निवडून घेतो. जो सर्वांमधून निवडून घेणारा असतो त्याला काय म्हटलं जातं, इक्लेक्टिक असं म्हटलं जातं. सो इक्लेक्टिक म्हणजे काय होते, सर्वातून निवडून घेणारा, किंवा आपण म्हणू शकतो सारग्राही, सार संग्रहक सुद्धा त्याला म्हणता येते. ओके, सो इक्लेक्टिक म्हणजे काय होतं, तर सर्वातून निवडून घेणारा, सारग्राही किंवा सार संग्रहक. याचे सिनोनिम्स काय आहेत, व्हॅरिड, वाईड रेंजिंग आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत नॅरो, लिमिटेड आणि होमोजिनियस. सो यूज बघून घेऊया आता इक्लेक्टिकला कसा करण्यात आलेला सेंटेन्समध्ये. हिज इक्लेक्टिक टेस्ट इन म्युझिक सरप्राइज्ड अस. तर त्याच्या संगीतातील विविध आवडीने आम्हाला आश्चर्यचकित केले, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. तर त्याच्या संगीतातील विविध आवडीने, तर त्याच्या हेच म्युझिकमधल्या संगीतातील विविध आवडीने म्हणजे इक्लेक्टिक टेस्टने, आवडीने म्हणजे टेस्टने आम्हाला सो काय केलेले आहे, सरप्राईज केलेले आहे, म्हणजे आश्चर्यचकित केलेले आहे, असा इक्लेक्टिकला यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे वन हू कन्सील्स हिज आयडेंटिटी ॲज अ रायटर. जो काय करतो, ॲज अ रायटर जो असतो तो स्वतःची आयडेंटिटी काय करतो, लपवतो, हाईड करतो. कन्सील म्हणजे हाईड करणे होते. तर तो आपली आयडेंटिटी हाईड करतो अंडर अँड अज्युम्ड पेन नेम, म्हणजेच एखादं पेट नेम ठेवून देतो, स्वतःचं नाव नाही देत तो रायटर. त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, त्याला म्हटलं जातं सुडोनिम. PSEUDONYM. सुडोनिम म्हणजे काय होते, तर एखादं टोपण नाव देणे, म्हणजे स्वतःचं नाव, त्याचे जे लेखन आहे त्याला स्वतःचं नाव न देता तो एखादं टोपण नाव देतो रायटर, त्याला म्हटलं जातं सुडोनिम. तर सुडोनिम म्हणजे काय होते, टोपण नाव किंवा लेखकाने धारण केलेले नाव म्हणजे काय होतं, सुडोनिम. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे वर्ड ॲडोलसन्स. ॲडोलसन्सचं काय मिनिंग आहे, तर स्टेज ऑफ ग्रोथ बिटवीन बॉयहुड अँड यूथ. त्याला काय म्हटलं जातं, वन वर्ड मध्ये ॲडोलसन्स असं म्हटलं जातं. तर ॲडोलसन्स म्हणजे काय होते, बालपण आणि तारुण्य, बालपण आणि तारुण्य यामधील जो काळ असतो त्याला म्हटलं जातं ॲडोलसन्स. म्हणजे लहान मुलगा आहे त्याच्यामधील आणि जो एक तरुण झालेला आहे त्याच्यामधील जो काळ आहे, तो बालपणापासून तारुण्यामध्ये जो गेलेला आहे त्याच्यामधला जो काळ आहे त्याला काय म्हटलं जातं, ॲडोलसन्स असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, इंग्लिशमध्ये. ओके, सो ॲडोलसन्स म्हणजे होते बालपण आणि तारुण्य यामधील काळ म्हणजे होतं ॲडोलसन्स. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपल्याला तो आहे मिसस्पेल. मिसस्पेलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, MISSPELL. तर मिसस्पेल म्हणजे काय होते, तर आपण काय घेत आहे आता, कोणते वर्ड्स घेत आहे, मिसस्पेल्ड वर्ड घेत आहे. म्हणजे काय की जे याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे ABCD, यामध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे, म्हणजे बाकीचे काय आहे मिसस्पेल्ड आहे, म्हणजे ते चुकीचे, त्याच्या स्पेलिंग जे आहे त्या चुकीचे आहे. तर मिसस्पेल म्हणजे काय होते, ज्याच्या स्पेलिंग चुकीच्या लिहिलेल्या आहेत ते. ओके, सो मिसस्पेलचं मिनिंग काय आहे मग, चुकीचे स्पेलिंग लिहिणे म्हणजे होतं मिसस्पेल. ओके, आणि याची स्पेलिंग काय आहे, करेक्ट स्पेलिंग काय आहे मिसस्पेलची, ती आहे MISSPELL. ओके, नेक्स्ट वर्ड आहे सर्कममॅम्बुलेटरी. ओके, सो काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन, सर्कममॅम्बुलेटरी असं याचं प्रोनाउन्सिएशन आहे. आणि याची करेक्ट स्पेलिंग काय आहे, ऑप्शन बी, CIRCUMAMBULATORY. ओके, सो ही याची स्पेलिंग आहे करेक्ट. आणि सर्कममॅम्बुलेटरी याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, तर याचा अर्थ होतो परिक्रमा करणे किंवा
प्रदक्षिणा करणे, याचा अर्थ होतो एकतर परिभ्रमण होतं किंवा परिक्रमा किंवा आपण प्रदक्षिणा म्हणू शकतो. ओके, सो याचा अर्थ काय आहे सर्कमअम्ब्युलेटरीचा? तो आहे परिभ्रमण, परिक्रमा आणि प्रदक्षिणा. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे क्लाउड ऑन द हॉरिझॉन. क्लाउड ऑन द हॉरिझॉनचा काय अर्थ आहे? इफ यू कॅन सी अ प्रॉब्लेम अहेड यू कॅन कॉल इट अ क्लाउड ऑन अ हॉरिझॉन. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की पुढे काय आहे, पुढे प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, तुम्हाला ती दिसत आहे समस्या, तर त्याला आपण काय म्हणू? ती समस्या दिसत आहे त्याला म्हणू क्लाउड ऑन द हॉरिझॉन. ओके, सो क्लाउड ऑन द हॉरिझॉन म्हणजे काय होतं? तुम्हाला पुढे समस्या दिसत आहे, अशी जी परिस्थिती असते त्याला म्हटलं जातं क्लाउड ऑन हॉरिझॉन. आणखी आपण म्हणू शकतो कठीण परिस्थिती आणि अप्रिय अनुभव, याला सुद्धा काय म्हटलं जातं? क्लाउड ऑन द हॉरिझॉन. सो एक्झाम्पल बघून घेऊया, त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात येईल की काय अर्थ होतो क्लाउड ऑन द हॉरिझॉनचा. सो एक्झाम्पल आहे फायनान्शियल एनालिस्ट बिलीव्ह दॅट द सडन ड्रॉप इन ऑइल प्राइसेस पॉइंट्स टू अ क्लाउड ऑन द हॉरिझॉन फॉर द नॅशनल इकॉनॉमी. सो याचा अर्थ काय आहे? तर फायनान्शियल अनालिस्टचा असा विश्वास आहे की जे ऑइलचे प्राइसेस आहे त्याच्या सडन ड्रॉपमुळे, म्हणजे अचानक झालेले जे घसरण आहे त्याच्यामुळे नॅशनल इकॉनॉमी म्हणजेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी काय राहणार आहे? समस्या दर्शवणार आहे, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. परत एकदा सांगून देते, लक्षात घ्या की फायनान्शियल अनालिस्टचा असा विश्वास आहे की जे ऑइल प्राइसेस आहे त्याच्यामध्ये सडन ड्रॉप म्हणजेच अचानक झालेली घसरणमुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी हे एक समस्या दर्शवते, असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. ओके, नेक्स्ट बघूया क्लोज शेव. क्लोज शेवचं काय मिनिंग आहे? इफ यू हॅव अ क्लोज शेव यू व्हेरी नियरली हॅव अ सिरियस ॲक्सिडेंट ऑर गेट इन टू ट्रबल. म्हणजेच अशी परिस्थिती काय होते? अशी परिस्थिती जिथे तुम्ही धोकादायक परिस्थितीच्या अगदी जवळ पोहोचता. तर काय होतं क्लोज शेव म्हणजे? अशी परिस्थिती जिथे तुम्ही धोकादायक परिस्थितीच्या अगदी जवळ पोहोचता त्याला म्हटलं जातं क्लोज शेव. एकदा एक्झाम्पल बघून घ्या म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल का याचा अर्थ काय होतो. आय हॅड अ क्लोज शेव दिस मॉर्निंग when a tractor trailer unexpectedly swerved into my lane. तर याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? आज सकाळी एक ट्रॅक्टर ट्रेलर अनपेक्षितपणे माझ्या लेन मध्ये घुसल्याने मला काय झाला आहे? त्रास झाला आहे. ओके, सो असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. काय आहे एकदा परत सांगून देते. आज सकाळी एक ट्रॅक्टर ट्रेलर अनपेक्षितपणे माझ्या लेन मध्ये घुसल्याने मला त्रास झाला, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. तर क्लोज शेव म्हणजे काय होते? अशी परिस्थिती जिथे तुम्ही धोकादायक परिस्थितीच्या अगदी जवळ पोहोचता तिला म्हटलं जातं क्लोज शेव. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. मिसस्पेल्ड वर्ड पण बघितलेले आहे आपण, वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा बघितलेले आहे. वोकॅब्युलरीमध्ये तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठी मिनिंग परत एकदा वाचून घ्या. याचे सेंटेन्सेस तयार करत चला. सेंटेन्स तयार केल्याने तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही सेंटेन्स सुद्धा तयार करू शकाल कोणत्या पण वर्ड्सचा, आणि त्या वर्ड्सला तुम्हाला कसे सेंटेन्समध्ये फिट करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. ओके, सो सेशन आवडलं असेल तुम्हाला, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करता तुमचे फ्रेंड्स प्रिपरेशन करत आहे त्यांना सुद्धा शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.